दिल्ली के जंतर मंतर पर हुए आंदोलन के दौरान अपनी जान गंवाने वाले और घायल हुए नागरिकों के सम्मान में एक मौन श्रद्धांजलि अर्पित की गई। रावेर तालुका के डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर नगर सावदा से एक विशाल और शांतिपूर्ण कैंडल मार्च निकाला गया। यह शांतिपूर्ण मार्च डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर नगर से शुरू होकर चांदनी चौक, इंदिरा गांधी चौक और चावड़ी से गुजरते हुए बस स्टैंड तक पहुंचा। बस स्टैंड के पास स्थित परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी की प्रतिमा के समक्ष सभी नागरिकों ने एकत्रित होकर मृत नागरिकों को भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित की और घायलों के जल्द स्वस्थ होने की कामना की। सत्य और न्याय की इस राह में अपनी आहुति देने वाले सभी नागरिकों को कोटि कोटि नमन और भावपूर्ण श्रद्धांजलि। मुख्तार शेख, खानदेश टाइम्स न्यूज, सावदा। आज कॅन्डल मार्च आपण जी काढली ती दिल्ली येथे जंतर मंतर इथं झालेल्या प्रोटेस्ट म्हणजेच विद्यार्थी आंदोलनाचा जो भाग होता। ज्यावेळेस नीटचे पेपर लीक झाले त्यावेळेस भारतभरातून ही जी 21 विद्यार्थी आहे त्यांनी आपले लाखो रुपये खर्च करून नीटची परीक्षेला बसले होते। त्यात माझी मुलगी पण होती आणि त्या परीक्षेचा स्कॅम झाला। आपण बघत आहात की ह्या 21 विद्यार्थ्यांनी त्या नीटचा स्कॅम झाल्यामुळे आत्महत्या केली। काही विद्यार्थी त्या आंदोलनात गंभीर जखमी झाले, काही विद्यार्थी त्या आंदोलनामध्ये मरण पावले। त्या विद्यार्थ्यांच्या भावपूर्ण श्रद्धांजलीसाठी आपण आज सावदा येथे एक कॅन्डल मार्च म्हणून एक शांततेचं आंदोलन केलं। त्यात आपण सर्व सहभागी झाले। तरी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि विद्यार्थीगण मित्र यांनी यात सहभाग घेतला। त्या सहभाग घेतल्यामुळे मी त्यांचा आभार मानतो। आज या ठिकाणी हे जे आपले 21 बांधव भारतभरातून नीटसाठी प्रिपेअर करत होते, पण सरकारच्या नालायकपणामुळे, सरकारच्या नाकारतेपणामुळे, पेपर फुटीमुळे ज्या विद्यार्थ्यांना आत्महत्या करावी लागली त्या विद्यार्थ्यांच्या आदरांजली वाहण्यासाठी आज आपण इथं जंतर मंतरला 20 तारखेला अभिजित दीपकेंनी चलो संसद ही जी हाक दिली होती, त्या हाकेला प्रतिसाद देत पुण्यातून मी माझे काही सहकारी जंतर मंतरला गेलो होतो। 20 तारखेला खरंच डोळ्यांनी बघितलं की हुकुमशाही काय असते आणि ती कशी काम करते। ती हुकुमशाहीच होती। 3-3:30 वाजेपर्यंत सर्व विद्यार्थी शांततेच्या पद्धतीने बसलेले होते। पोलिसांच्या परवानगीची वाट बघत होते की पोलीस आम्हाला परवानगी देतील तेव्हाच आम्ही संसदेपर्यंत जाऊ, अभिजित दीपकेंच्या मागे जाऊ। 3-3:30 वाजता पोलिसांना कुठून आदेश आले काय कल्पना त्याची कोणालाच कल्पना नाही। पोलिसांनी टिअर गॅस फायर करायला सुरुवात केली, लाठीचार्ज करायला सुरुवात केली। विचारतही न होते की तुम्ही कोण आहात, कशासाठी आला। त्या लाठीचार्जमध्ये काही सामान्य नागरिकांना सुद्धा मारहाण करण्यात आली। हा सरकारवरचा रोष तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या मनात आहे आणि हा आतापासून नाही तर 2014 पासून सतत आपल्या मनामध्ये साठत आला। अभिजित दीपके हे 2 महिन्यापूर्वी, कॉकरोच जनता पार्टी ही 2 महिन्यापूर्वी उदयास आली, पण आपल्या मनामध्ये असलेला रोष हा कितीतरी वर्षांपूर्वीचा आहे। जो गॅस आपल्याला 500-550 रुपयाला भेटायला पाहिजे होता तो 1000-1200 रुपयात भेटतो। जे पेट्रोल आपल्याला 70-80 रुपये लिटर भेटायला पाहिजे होतं ते 100-150 रुपयांनी भरावं लागतं। रोजगार महाग झालेत, शिक्षणाची व्यवस्था या देशामध्ये उरलेली नाहीये। पेपर फुटतात, शिक्षण मंत्री म्हणतात की पेपर फुटीशी आमचा काही संबंध नाही। NTA म्हणतं की पेपर फुटी जरी झालेली आहे, काही क्वेश्चन्स, काही प्रश्न फक्त लीक झालेले आहेत। म्हणजे तुम्हाला या देशातल्या विद्यार्थ्यांची काही घेणं देणं नाहीये का? अभिजित दीपकेंनी हे दाखवून दिले। म्हणजे फक्त अभिजित दीपकेंनाच आपण बोलणं बरोबर नाहीये, या देशातल्या प्रत्येक तरुणांनी हे दाखवून दिलंय की या देशातला जेनझी जर का एकत्र आला, तरुण पिढी जर का एकत्र आली तर सरकारला झुकावं लागेल आणि सरकारला झुकावं लागलंय। धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला। खास करून अभिनंदन अभिजित दीपकेंचं की या सगळ्या परिस्थितीमधून त्यांनी ही सगळी परिस्थिती हाताळली। त्या दिवशी कित्येक विद्यार्थ्यांचे डोके फुटले। हे कुठले पोलीस आहेत याचा खुलासा अजूनही गृहमंत्र्यांनी दिलेला नाहीये। जरी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झालेला असला तरी गृहमंत्र्यांनी याचा खुलासा दिला नाही की 20 तारखेला जो हिंसाचार झाला तो कुणाच्या आदेशावरून झाला आणि का झाला। या भारतीय कायदा व्यवस्थेमध्ये महिलेला जर का हात लावायचा असेल तर महिला पोलिसच हात लावेल। त्या दिवशी कितीतरी मुलींना पोलिसांनी मारला आणि ते पुरुष पोलीस होते।
लाठ्यांमध्ये खिळे खोपसून आणले होते पोरांना मारण्यासाठी. अरे या देशातले विद्यार्थी होते नाही. कुठलीही शासन व्यवस्था जर का असं म्हणेल, सरकार कुणाचंही असू द्या, ते भारतीय जनता पार्टीचं असू द्या, ते काँग्रेसचं असू द्या, पण कुठलीही शासन व्यवस्था जर का अशी म्हणेल की संविधानाने तुम्हाला दिलेलं स्वातंत्र्य, तुम्हाला दिलेले मूलभूत हक्क हे आम्ही तुमच्यापासून हिरावून घेऊ, तर आम्हाला ते चालणार नाही. आम्ही रस्त्यावर उतरू, त्यांच्या डोक्यावर बसल्याशिवाय मिळणार. देशातल्या पंतप्रधानांना असं वाटत होतं की मी जे करेल ते लोक सहन करतात आणि सतत सहन करत राहतील. पण देशातल्या आंबेडकरवाद्यांनी, या देशातल्या जागरूक नागरिकांनी, या देशातल्या विद्यार्थ्यांनी त्यांना दाखवून दिलं की तुमची जागा काय. तुम्ही आमच्यासाठी काम करायला बसलेत. आम्ही ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी आम्हाला एकच चेहरा दिसतो आमच्या पंतप्रधानांचा. हे भारतीय लोकशाही, आम्ही भारताचे लोक आहोत. आम्ही पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला गेलो तिथेही आम्हाला पंतप्रधान दिसतात. आम्ही रेशनची थैली जर का रेशन घ्यायला गेलो तिथेही आम्हाला पंतप्रधान दिसतात. पंतप्रधान राजा होऊ बघतात काय देशाचे? संविधान संपवू बघताय तुम्ही. या निमित्ताने अजून एक गोष्ट सिद्ध झाली आहे की आंबेडकरवादी या शब्दाला समानार्थी शब्द भारतीयत्व. आमचा आंबेडकरवादी असणं म्हणजे या भारत देशासाठी काम करणं. आमचा आंबेडकरवादी असणं म्हणजे या देशातल्या प्रत्येक अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणे. अभिजित दिपकेंनी जी लाट सुरू केली ती फक्त धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर थांबणार नाही. ही जी हुकुमशाही शासन आपल्यावरती शासन करू पाहत आहे, यांना नक्कीच या देशातला युवा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. जय भीम.